मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वंडर बॉयज वर्सेस ऑल स्टार स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना. पहिला चेंडू विकास सरच्या बॅटमधून आलेला, पहिली धाव विकास आणि कितून ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये. जिशान खानचा हा चेंडू अगदी सुंदर होता, तरी मात्र कॉलिंग अगदी जबरदस्त होती. एक धाव तर घेतली गेली. या एका धावेने अजून एकदा धाव फलक वधारलाय. दोन चेंडूवर आलेले दोन धावा. लेग बाईटच्या स्वरूपात मात्र पाहिलं तर ही धाव घेतली गेली. गोलंदाजी ट्रॅकवर मलाड एक्सप्रेस मिस्टर जिशान खान आणि त्यासमोर अगदीच आणखी एक जबरदस्त खेळाडू विकास सर आपण स्ट्रायकिंग एंडला. सुंदर चेंडू हलके स्टिअर केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. फील्ड करेपर्यंत एक धाव आणखी एक घेण्यात आली. 3 चेंडू नंतर आपण पाहिलं तर 3 धावा समाप्त झाल्यात. 53 धावांचा पाठलाग करताना पाहतोय आपण. 4 षटकांचा मर्यादित सामना. अजूनही 21 चेंडू आणि 50 धावा बनवणं गरजेचं असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता यावेळी मात्र ते सर्रार मारा. अगदी खासियत आहे जिशान खानची. आज मलाड नाही तर मलाडच्या बाहेरही खेळताना आपण पाहिलं या तारे सितारेला. आणि आज आपल्या या मातृभूमीमध्ये मात्र स्वतःच्या खेळपट्टीवर खेळताना अजून रंगतदार क्रिकेट सामने आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा जिशान खान. बॅटची हलकेच कट घेऊन शॉट फाईन लेगला प्रसादच्या दिशेने चेंडू गेला. दोडामार्ग तालुक्याचा अजून एक रत्न आमच्या सिंधुदुर्गातील मिस्टर प्रसाद दिसतोय. अंतिम चेंडू असेल हा या पहिल्या षटकातील. धावा फक्त झाल्या 4. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च करताना आपण जिशानला पाहिलं. या पुढचा चेंडू जिशानचा विकास सरांसाठी. अगदी अप टू द मार्क निर्धाव चेंडू. त्यानंतर पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकानंतर पाहिलं तर फक्त 4 धावा झाल्यात. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 49 धावा बनवावे लागतील आपल्याला विजयासाठी. 18 बॉल अँड 49 रन्स द विनिंग इक्वेशन विजयाचं समीकरण असेल. पहिला चेंडू विनयचा पाहिला. अगदी गुडलाईन वरनं उसळी घेतल्यानंतर चेंडू बॅटची हलकेच कट घेतली. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना पाहिली. केतुल नॉन स्ट्रायकरला विसावला आणि पुन्हा एकदा विकास सर स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर विनय दिसतोय. यावेळी मात्र बॅटल विनय वर्सेस विकास मैदानाच्या आतमध्ये. वाईट ऑफ द ऑफ स्टंप. त्यानंतर खोदून काढलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय अजित. त्यानंतर मात्र परतफेकी केली विनयकडे. अजून एक धाव. आतापर्यंत 6 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं तर 53 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय ऑल स्टार स्पोर्ट्स.
मोठा फटका वारंवार मारण्याचा प्रयत्न केतुलकडनं केला जातोय. आज टायमिंग साध्य होत नाहीये केतुलला. चांगला खेळाडू आहे, पाहिलाय अनेक स्पर्धांमध्ये केतुलच्या बॅटमधनं आलेल्या धावा. आज मात्र कुठेतरी बॅट रुसली आहे की काय केतुलवर, कारण चेंडू आणि फळीचा कोणताही तितकासा चांगला संपर्क होताना पाहिला नाहीये या सकाळच्या सत्रामध्ये आपण केतुलकडनं. नेक्स्ट बॉल विनयचा, आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र बॅट रुसली नाही तर हसली आहे आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. आता मात्र येतोय अगदीच कडक सिक्सर. बहारदार खेळी मात्र आता केतुलच्या बॅटमधनं यायला लागली आहे. 12 धावा झाल्यात. पाहिलं तर आतापर्यंत 14 चेंडू आणि 41 धावा बनवाव्या लागतील. या 14 चेंडूमध्ये 6 मोठे फटके आणि मॅच ऑन होईल आता. अगदी बॅटची हलकीच कड घेतली तिथे. क्षेत्ररक्षक येतोय. स्ट्राइक रोटेट होते. आता विकास सर दिसत आहेत स्ट्रायकिंग एंडला. अगदी केतुलने एक षटकार खेचून नक्की इरादे स्पष्ट केले आहेत विजयासाठी. या पुढचा चेंडू असतील विनयचा विकास सरांसाठी. वाह, यावेळी मात्र बॅटचा स्वीट स्पॉट, अगदी साऊंड मंत्रमुग्ध करणारा आणि येतोय अगदी तंत्रशुद्ध सिक्सर विकास सरांच्या बॅटमधनं. धावा झाल्या आहेत 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडू आणि 34 धावा पाहिजेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर अजित दिसतोय. समोर केतुल. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आपण पाहतोय, कारण समोर अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा अजित दिसतोय. फलंदाजी अगदी तारे सितारे उडवले होते, त्यानंतर मात्र आता पाहतोय गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू खोदून काढलाय आणि यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने पाहिलं आपण, तिथे क्षेत्ररक्षक आला. अगदी मोक्याच्या क्षणी मात्र अप्रतिम कामगिरी करून गेल्यानंतर फक्त एकच धाव, माफ करा 2 धावा. या 2 धावेने पाहिलं तर 21 धावा. अजूनही 11 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. हेलो, टॉस के लिए आ जाओ. सिफा स्ट्राइकर कैप्टन यहाँ पे आ चुके हैं. रुद्रा 11च्या कॅप्टनना विनंती असेल आपणही यायचंय. या पुढचा सामना शिफा स्ट्रायकर्स वर्सेस रुद्र 11. रुद्र 11 कैप्टन भेज दो टॉस के लिए. अगदी खोला टाकला होता, खोदून काढला. यावेळी मात्र केतुलने. क्षेत्ररक्षक तिथे विरू येतोय. अजून एक धाव. या एका धावेने पाहिलं तर पुन्हा एकदा धाव फलक वधारला 22 वर. आता मात्र इक्वेशन 9 चेंडू आणि 31 धावा. 9 चेंडू मध्ये 5 मोठे फटके येणं नितांत गरजेचं असेल इथे ऑल स्टार स्पोर्ट्स या संघाला.
पुढे आलेला कारंजा अगदी नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू त्याखाली क्षेत्ररक्षक येतोय. डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक आला, त्यानंतर फेकी केली जिशानच्या दिशेने. विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय जिशांतला या एका धावेने आता या 24 धावा झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 29 धावा अजूनही पाहिजेत. रुद्र 11 फुलटॉस होता. पुनश्च एकदा डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह होईल. त्यानंतर एकच धाव. षटक समाप्त झालं. धावा झाल्यात आतापर्यंत 27 आणि अजूनही 26 धावांची गरज असेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 26 धावा. शिफा स्ट्रायकर्स आणि रुद्र 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराला दुसरा पुकार असेल. वारंवार आपल्याला बोलावलं जातंय नाणेफेकीसाठी. शिफा स्ट्रायकर्स आणि रुद्र 11. सहा चेंडू आणि 26 धावांचं आव्हान रोखण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिला प्रसाद देसाई. पहिला चेंडू उडालेला कारंजा, त्याखाली मात्र राहुल दिसतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय विरूच्या हातामध्ये. डीप कव्हर मधनं विरू आला होता, त्यानंतर मात्र फेकी करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होता राहिली. थोडासा थ्रो वाईडिश झाला आणि अंतिम मोक्याच्या क्षणी मात्र अगदी विकास सर टप्प्यात येऊन पोहोचले. क्रीज मध्ये पोहोचल्यानंतर पाहिलं तर या 2 धावांनी मात्र धाव फलक वधारला 29. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावा पाहिजेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गाव दोडामार, त्यानंतर मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालाडमध्ये वसाईत असणारा हा खेळाडू मिस्टर प्रसाद. समोर असतील विकास सर. अजूनही 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून राहुल चेंडूच्या मागे, परंतु यावेळी मात्र राहुल आणि चेंडूची रेस. यावेळी मात्र चेंडू विजयी होतोय आणि सीमा रेषेपार वन्स अगेन गेल्यानंतर चौकार येतोय. या 4 धावांची मात्र धावा झाल्या आहेत 33 आणि अजूनही 20 धावा पाहिजे 4 चेंडूमध्ये. प्रसादचा चेंडू यावेळी मात्र विकाससाठी खोदून काढलाय. यावेळी मात्र अप्रतिम फटका, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह होईल. त्यानंतर मात्र कोणतीही धाव न घेण्याचा विचार विकास सरांचा. यामुळे मात्र या पुढचे चेंडू सर्व विकास सर खेळून काढतील हे मात्र नक्की. या चेंडूवर आली 1 धाव, निर्धाव. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज पाहिला तर सज्ज होतोय. 3 चेंडू आणि 20 धावा. आव्हान थोडंसं कठीण.
यावेळी मात्र राहुलला चुकून चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेपार गेलाय. अजून एक चौकार पाहिला सरांच्या बॅटमधनं डीजे. नेक्स्ट बॉल यावेळी मात्र चेंडू अगदी अजितच्या हातामध्ये नाहीये आणि हे गडीगारत होते. विकास सारखा खंदा फलंदाज माघारी परतताना आपण पाहिलं. शिफा स्ट्रायकर्स आणि रुद्रा 11 या दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा पुकार असेल. आपण यायचंय साठी आणि पाहिलं तर यावेळी मात्र वंडर बॉईज हा संघ विजयी होतोय. ऑल स्टार स्पोर्ट्स हा संघ पराभूत होताना आपण पाहिला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार ज्याने अप्रतिम षटकार खेचले होते असा अजित ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार अजितला जातोय. शिफा स्ट्रायकर्स आणि रुद्रा 11 या दोन संघांमध्ये यादव सरांच्या हस्ते हा नाणेफेक झाली आहे. बैटिंग करने का है क्या? सौरभ कल से यही रूल चल रहा है, यही पे देना है. पहले मैच से भी चालू है ये, सबको यही चल रहा है. हेलो, यही रूल कल से भी चल रहा है.
फटकेबाजी आपण पाहिली. थँक्यू.
वादग्रस्त शैली यालाही पेनल्टी आहे. आणि LBW आउट आहे. हे नियम असतील या स्पर्धेचे. पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अक्षय भोसले. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश कहर. पहिला चेंडू लोअर फुल टॉस बैठक शॉट आणि चेंडू चाललाय अगदी सीमा रेषा पार. पहिलाच चौकार. मात्र अगदी खेळून काढला एबीने. पुढचा चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यावर देखणा फटका. यावेळी मात्र सुप्रीम चौकार येताना पाहिला. कडकडीत चौकार डीजे. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला पहिला फटका. त्यानंतर ऑफ साईडच्या दिशेने आणखी एक दुसरा फटका. त्या पुढचा चेंडू शिवाबाईचा. अल्टी फल्टी. यावेळी मात्र उंची तर जास्त आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या मागे. परंतु यावेळी मात्र विजयी होतोय. चेंडू सीमारेषे पार गेलाय. सलगचा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. एबीच्या बॅट पुन्हा एकदा. यावेळी मात्र वन्स अगेन हँड हाय अँड हँडसम लॉंग अँड लॉंग सिक्सर. एबी आणखी एक षटकार. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आणि चौथ्या चेंडूवर मोठा घणाघात आपण पाहिला. वन्स अगेन इट्स अ सिक्सर. झाल्या आहेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहिलं तर 18 धावा. पॉवर प्लेचं षटक आणि अगदी पॉवर दाखवताना पॉवरफुल बॅटिंग करताना आपण पाहतोय एबीला. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. शिवाबाईला काहीतरी नवीन करावं लागेल. यावेळी मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. मालवणीत सांगायचं झाला तर काय नाही कळाक आणि ह्या फिल्डरचं बोको
यावेळी मात्र दांडी 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 गुल शिवाभाईचा चेंडू पॉवरफुल माघारीला परतावं लागेल. अक्षय भोसलेला मोठा अडथळ दूर आणि जावं लागतंय डगआउटच्या स्वरूपात. अगदी निराश होऊन डीजे ठोक. मिस्टर सौरभ यादव गोलंदाजी ट्रॅकवर. सत्यम पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या नंतर एबीचा बिग शो पाहिला आपण, परंतु त्यानंतर मात्र एबी माघारी परतला. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. 24 धावा झाल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक पाहिलं तर प्रगती पथावर असताना सत्यम गोलंदाजी ट्रॅकवर आणि समोर योगेश कहर आपण पाहतोय. सत्यमचा पहिला चेंडू पाहिला तर अवांतरच्या स्वरूपात. या अवांतरच्या स्वरूपात धावांमध्ये बढोती होताना पाहिली. 25 धावा झाल्या आतापर्यंत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना सत्यम गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. समोर योगेशकर. फुलटॉस होता यावेळी मात्र अगदी वेगळ्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. त्यानंतर मात्र एक धाव घेतली गेली. चेंडू मारायचा होता लेग साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला. या एका धावेने पाहिलं तर 26 धावा झाल्यात आतापर्यंत. नितिन सुर्वे जी, नितिन सुर्वे जी जहां कहीं भी स्टेज पे है, नितिन सुर्वे. सौरभचा हा चेंडू अगदी खोदून काढलाय, पोचवलाय पहाड पर्यंत. वाघाची दहाड येतोय, जबरदस्त सिक्सर. डीजे सुंदर आवाज आपण पाहणार आहोत सौरभच्या बॅटमधनं. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू सीमा. यावेळी मात्र कॅच आउटच्या स्वरूपात शिवाभाई चेंडूच्या खाली. पाहिलं तर सौरभची खेळी समाप्त होते आणि गडी गारद होताना पाहतोय. सत्यमला मिळालेला हा विकेट. आणि आतापर्यंत पाहिलं तर 38 धावा झाल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि दुसरा गडी माघारी परतताना आपण पाहिलं. तत्पूर्वी मात्र वळूयात कॉम्बॉक्सच्या दिशेने. नितीनजी सुर्वे सर, अजून एक मालाडचा मंजूळ आणि गोड आवाज आपल्या सर्वांच्या
कर्णपटलावर थोड्याच वेळात पोहोचणार आहे. नितीन सर हार्दिक स्वागत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. प्रथमतः द्वारकामाई चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि अनुभव यात आज आपल्या आवाजातून गोड वाणीतून सर्व क्रीडा रसिकांचं आपण मनोरंजन करताना. ओव्हर टू नितीनजी सुर्वे सर. धन्यवाद सर. एवढा मान दिल्याबद्दल खरंच खूप खूप आभार आपले सर्वांचे. जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शाहू महाराजांना अभिवादन करून आणि द्वारकामाई चषक 2026 सर मिथिलेश पाठक यांचं खूप खूप आभार. त्यांनी मला संधी दिली समालोचनाची, त्याबद्दल खूप आभारी आहे मी त्यांचा. वळूया मॅचच्या दिशेने. आणि सर आपले खूप खूप धन्यवाद. आपण आपला माईक मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप आभारी आहे मी. एक सुंदर असा सामना या सकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं नियोजन आयोजन द्वारकामाई चषक या आयोजनतर्फे आपल्याला पाहायला मिळतं आहे. स्टारकास्ट सुंदर असे खेळाडू आज आपल्याला या मालाडनगरीमध्ये पाहायला मिळालेत. अवंतर चेंडू, एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं आणि इथे आलेल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं खूप खूप मनापासून स्वागत. धावसंख्या झाली आहे 2 षटकानंतर 39 धावसंख्या. एक चांगली लढत दोन्ही संघांमध्ये. चालू असलेला सामना रुद्रा 11 आणि सिफा स्ट्रायकर्स. सुंदर असा सामना, सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. वळूया पुढच्या चेंडूकडे. पुढचा चेंडू घेऊन फलंदाज तयार. ओहो, टोलावला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. योगेश कहरचा यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये कहर करताना आली लहर, केला कहर. बॅटरचं नाव मिस्टर योगेश कहर. सिक्सर येताना पाहिला या चेंडूवर विजय. रक्षक आपण पाहतोय आणि समाप्त झाली. योगेश कहरचा प्राइज विकेट आपण पाहिली. झेल चीजच्या स्वरूपात माघारी परतताना मात्र एकच वाजा. नजीब दादा यावेळी मात्र पाहतोय अगदी झेल चीजच्या स्वरूपात माघारी गेला योगेश नजीब यांनी गारद केलेला हा विकेट. आतापर्यंत धावा झाल्या 47. डीजे ठोक. पुढचा फलंदाज अविनाश. एक सुंदर असा झेल श्री यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली लढत दोन्ही संघांमध्ये मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. जसा जसा दिवस वाढत जाईल तशी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल.
नेहमीच BMC मध्ये कुठली टुर्नामेंट असली तर प्रेक्षकांची उपस्थिती मालाडकरांनी नक्कीच आवर्जून उपस्थिती दाखवली आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन. पुढचा चेंडू नजीबबाईचा. सुंदरसा टोललेला फटका आणि हा षटकार, द्वारकामाई षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू होता यावेळी मात्र एकच धाव घेतली गेली. अविनाश नॉयस्ट्रायकर एंडला विसावला. आता विकी दिसतोय स्ट्रायकिंग एंडला. पाहिलं तर आतापर्यंत 54 धावा झाल्यात. 3 गडी गारद झालेत. अंतिम चेंडू असतील नजीबचा. यावेळी मात्र अगदी रडार मध्ये फेकून दिलाय, फिरकावून दिलाय. चेंडू चालाय सीमा रेषा पार. येतोय सिक्सर. धावा झाल्यात. तर मैदानाच्या आतमध्ये 60 धावा झाल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम अजून एक षटक बाकी आहे. नितीनजी पाहिलं तर या 6 चेंडूमध्ये जवळजवळ 10 ते 15 अजून धावा आल्या तर अजून मजा येईल. अगदीच फलंदाजी करणारा संघ अगदी सुस्थितीत पोहोचेल. नक्कीच उपयुक्त ठरतीला धावा येणाऱ्या या शेवटच्या षटकामधील जास्तीची धावसंख्या उभारून आपण एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो. बघूया शेवटच्या ओव्हरमधला पहिला चेंडू. पहिला चेंडू पाहिला तर अगदीच वाईड ऑफ दी लेग स्टंप फेकण्याचा प्रयत्न आणि अतिरिक्त धाव भेटते. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे खूण होते. अवांतर या एका धावेने पाहिलं तर अजून एक धाव बहाल केली गेली. अगोदरच आपण पाहिलं तर 60 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर आणखी एक धावा 61 धावा होता स्कोर कार्डवर. या पुढचा चेंडू अगदी आसमानी टोला. इस बार अविनाश का बल्ला बोला. यावेळी मात्र बोला तो बोला अगदी माशाअल्लाह. येतोय सिक्सर. आपल्याला पाहायला मिळतंय पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टोला चेंडू. बघूया. ओ आणि फलंदाज बाद. डीजे 67 या धावसंख्या झालेली आहे संघाची. आणि फलंदाज बाद. नेक्स्ट फलंदाज मैदानात गांगुली, सौरव गांगुली.
पुढच्या चेंडूत आता बघूया आपल्या संघासाठी किती षटकार आणू शकतात जेणेकरून एक बलाढ्य अशी धावसंख्या उभारू शकतो. पाहूया पुढचा चेंडू. सुंदरचा फटका, 1 रनासाठी गेलेला चेंडू. 68 ही धावसंख्या झालेली आहे. शेवटच्या 3 चेंडूत बघूया की आपल्या संघासाठी किती धावसंख्या खेचून आणू शकतात. षटकार की चौकार. सुंदर असा मारलेला ऑफसाईडला कव्हर राहायचा साडा दोन्ही शट फिल्डरच्या मधून गेलेला. सुंदर अशी फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो. पंचांनी आणि फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. एक सुंदर असा थ्रो आणि तेवढाच पिकअप केलेला बॉलरने हा चेंडू आणि एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. सुंदरसा टाकलेला चेंडू, एक अवंत धावसंख्या मिळालेली आहे डॉट स्वरूपात. एक शेवटचा बॉल शेवटच्या षटकामधल्या पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचा चेंडू, षटकार की चौकार. मारलेला फटका आणि हा 4 रनासाठी सुंदर असा कव्हरला मारलेला फटका.
क्रिकेटमय होईल याची नक्की खात्री. पहिलं षटक सौरव गांगुली संघासाठी पहिला आणि स्वतःसाठी वैयक्तिक ओव्हर घेऊन येत आहे सौरव गांगुली. सुंदर सामना. हो सुंदर असा मारलेला फटका, थोडा काही मिस झाला होता आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू सत्यम. पाहायचं आहे हे बॅटर पाहण्यासारखं असेल सत्यम आणि गांगुली यांच्यासाठी. पाहूया पहिल्या षटकात किती धावसंख्या खेचून आणू शकतात सौरव. सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न, पण चांगली बिटवीन द रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. सुंदर असं गोलंदाजीचा नमुना सौरव आपल्या या शैलीतून करत आहे. एक दोन्ही संघ एक चांगले मातब्बर आहेत आणि खेळणारे आहेत, त्यामुळे हा सामना नक्कीच एक चुरशीचा होईल. मोहन सुंदर असा मारलेला फटका आणि एक अप्रतिम असा षटकार. द्वारकामाई चषक 2026चा सुंदर असा मारलेला फटका 6 रनासाठी. डीजे पुन्हा एकदा मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह आणि हो आपण चौकार. सुंदर अशी फलंदाजी. तेवढा चांगला चेंडू. एक अवंत धावसंख्या. 4 चेंडू 12 रन. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघात. सौरव वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे सौरव. शेवटचे 2 चेंडू 2 टू गो. 1 टू गो. पहिले पॉवर प्लेचे षटक संपेल. एक शेवटचा चेंडू आहे. 12 रन झालेले आहेत. पाहायचा आहे शेवटचा चेंडू. सौरव सुंदर असा मारलेला फटका आणि हो काय फिल्डिंग केली मित्रा. खरंच डोळ्याचं पारणं फिटेल असं ही फिल्डिंग, क्षेत्ररक्षण. खरंच मित्रांनो, जर गोलंदाज बॉलिंग टाकत असेल तर तेवढी गोलंदाजी फिल्डिंगची साथ देणं खूप गरजेचं आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे. सचिन यादव लपू मित्र काय फिल्डिंग केली आहे. नक्कीच 3 धावसंख्या वाचवल्यात त्याने आपल्या संघासाठी. एक ओव्हर
पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर पंचांचे आणि एक वाईटच्या स्वरूपात मिळालेली धावसंख्या 2 चेंडू 15. सत्यम सुंदरसा मारलेला बघायचा झेल होतोय की काय आणि ओ हो मोठा एक मासा फसला असता पण झेल बाद सुटलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. आता हे मिळालेलं जीवदान सत्यमसाठी किती मोठं ठरतं हे पाहायचं येणाऱ्या काही षटकांमध्ये. अंकित सत्यमसाठी सुंदरचा मारलेला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सत्यम यांचं. सत्यम नाराजच स्वतःवर कारण त्यांना हा बॉल बॅटच्या रडारमध्ये मिळालेला होता पण काही हरकत नाही. क्षमता आहे ताकद आहे तेवढी ताकद अंकितमध्ये पण आहे विकेट काढण्याची. पाहूया पुढच्या षटकात. सुंदरचा मारलेला डॉट बॉल पंचाकडे अपील केली जाते. पुढचा चेंडू अंकित यांचा. 18 रन झालेले आहेत. 1 to go. पुन्हा एकदा टोलला चेंडू तेवढा चांगला फटका. ओहो चांगली फिल्डिंग आणि नक्कीच आपल्या संघासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या रनासाठी आणि 4 धावसंख्या त्याने वाचवलेल्या आपल्या संघासाठी. एक चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. थोड्या स्कोरकडे सुंदरचा मारल्या सत्तमने फटका आणि 6 रनासाठी एक सुंदरचा फटका. डीजे घसू शकते पाहायला मिळतंय. त्याला मिळालेला बॉल दिलेला आहे. सत्यम पुढचा चेंडू माधव यांच्या सत्यमसाठी. पहिला चेंडूत षटकार पाहायचा पुढच्या चेंडूत सत्यम यांना ऍक्शन मध्ये. माधव पुन्हा एकदा मारलेला हो तेवढाच एक निर्धाव चेंडू स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला माधव यांना. प्रयत्न पुरेपूर चालू सत्यम यांचा मारण्याचा पण माधवची चांगली कसलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. माधव पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला सुंदर असा फटका 6 रनासाठी. इथे योगेश यांच्यासाठी पारितोषिक
एक चांगल्या बॅटिंगचा नमुना प्रेस करतोय सत्यम माधव. पुढचा चेंडू सत्यमसाठी. पुन्हा एकदा मारला आणि बाद. एक मोठा धक्का. शिल्पा हमारे परम मित्र उनका सेल्फी लेके जा रहे हैं. देखना है कि ये अभी स्टेटस पे रखते हैं या दीवार में फोटो लगा के लगाते हैं. वळूया मॅचच्या दिशेने मित्रांनो. एक चांगली लढत दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते आपल्याला. एक गडी बाद सत्तम यांच्या स्वरूपात. सत्तमला जीवदान मिळालं होतं, त्याने पुरेपूर फायदा घेतला होता. असं वाटलं होतं काही खतरनाक होऊ शकतं एक समोरच्या संघासाठी, पण तेवढी चांगली गोलंदाजी माधव यांच्याकडून पाहायला मिळाली आपल्याला. पुढचा चेंडू शमशादभाई. एक चांगली फलंदाजी. चांगला चेंडू, तेवढंच चांगली गोलंदाजी. आणि शेवटचा बॉल. 1-2 गो. एक माधव. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मारलेला फटका सुंदर असा 6 रनासाठी शमशादभाईच्या तर्फे. एक मस्त असा टोलाला चेंडू. 6 रनाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली 38. षटकार मारायचे आहेत. कठीण आहे पण अशक्य असं काही नाही मित्रांनो. आपण पाहिलेले आहेत ही 6 षटकार लागता नाही. पाहायचं आहे की हे भलाढ्य असं दिसणारं आव्हान पेलू शकतात का, 6 षटकार मारू शकतात का. नक्कीच ताकद आहे. पाहायचं आहे की हे साध्य होऊ शकतं का. येणाऱ्या 6 चेंडूत आपला निर्णय कळेल. पुढचा चेंडू. बॉलरचं नाव सांगायचं आहे गोलंदाजा सचिन. पुढचा चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचे षटक. 6 बॉल 36 धावांची गरज. नक्कीच प्रयत्न जाईल बॅटलकडून. पण पहिल्या षटकात मारलेला सुंदर असा षटकार. डीजे सुंदर असा पहिला त्या चेंडू 6 रनाचा षटकार आलेला आहे. येणाऱ्या 5 चेंडूत असे 5 षटकार ठोकायचे आहेत जेणेकरून ते विजयश्री आणू शकतात आपल्या संघासाठी. श्रीफा सायकर यांच्यासाठी. पुढचा चेंडू सचिन यांचा सुंदर असा मारलेला फटका. शेवटचे 5 चेंडू आणि 5 षटकार. पुन्हा एकदा मारलेला फटका. प्रयत्न पुरेपूर पण एक धाव संख्या. थोडंसं आता हे लक्ष कठीण होत चाललेलं आहे पण प्रयत्न चांगला होता. चांगली फलंदाजी. मला वाटतं पहिल्या ओव्हरच्या नंतर थोडे धावसंख्या कमी आली त्यामुळे शिपा सायकलच्या थोड्या धावसंख्या कमी झाल्या. पुढचा चेंडू सचिन यांचा. प्रयत्न पुरेपूर चालू आहे शमशादभाईचा. गुड बॅटिंग. चांगली गोलंदाजी सचिन यांच्यातर्फे पाहायला मिळते आपल्याला.
3 चेंडू. सुंदरसा मारलेला फटका आणि हा सेट ड्राईव्ह आणि दोघांच्या फिल्डरच्या मधून गेलेला चेंडू. 4 रनासाठी चांगली फलंदाजी. हेच पहिलं आपल्या 3 ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न चालू होता, पण काही हरकत नाही. बलाढ्याचं लक्ष होता, पूर्ण प्रयत्न होता चेस करण्याचा. पुन्हा एकदा फटका. 1 रनासाठी चांगली गोलंदाजी सचिन यांची. पुढचा चेंडू सचिन यांचा. समचत बाईसाठी डॉटच्या चेंडूत सचिन यांची चांगली गोलंदाजी.